पूर्ण नाव सांग. हां, आणि तुला दोन्ही हाताने लिहिता येते आहे ना, लेफ्ट आणि राईट. अरे वा, बघा. आणि तुझा भाऊ कोणत्या वर्गात आहे? हां, त्याला पण लिहिता येते. हां, आणि हे तू कधीपासून असं दोन्ही हाताचा वापर करू लागले? लहानपणापासूनच. ओके, चला. छान, व्हेरी गुड. बघा, म्हणजे एका वेळेस दोन्ही हाताने जरी लिहितो म्हटलं तरी तिने दोन्ही हाताने लिहिण्याचा प्रयत्न केला, आणि इकडे सुद्धा तिने दोन्ही हाताने लिहिलं आहे ना. म्हणजे जसं इतर कामं जसं आपण दोन्ही हाताने करतो ना, बरेचसे कामं करतो दोन्ही हाताचा वापर करतो आहे ना. तर या ठिकाणी पण आपण ही लेखनशैलीसुद्धा दोन्ही हाताने विकसित करू शकतो. सरावाने आणखी छान आपल्याला जमू शकतं. हां, बघा. बघा, ज्या कामासाठी तुम्ही जमत नाही कसं लिहायचं आहे ना, सौरभच म्हणत होता, पण तेच काम आलं की नाही. म्हणजे एका वेळेस दोन्ही हाताने जर यांना लिहिलं तर सौरभला सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लिहिता आलं आणि अक्षरं पण छान आलेत, आहे की नाही. म्हणजे आपल्या इच्छाशक्तीवर आहे. जर आपण इच्छा तशी जर तयार केली, मानसिकता तशी तयार केली, तर कुठलंही काम हे अशक्य नाही. दोन्ही हाताने सुद्धा आपण फास्टमध्ये दोन्ही साईडला लिहू शकतात. आता याचा उपयोग केव्हा पडू शकतो आपल्याला? हां, खूप जास्त जर लिहायचं असेल तर लिहिता लिहिता आपला एकच हात खूप दुखून येतो, आहे की नाही. मग अशा वेळेस आपण दोन्ही हाताचा वापर करून आपण आपल्या लेखनाची स्पीड वाढवू शकतो, लेखनशैलीसुद्धा विकसित करू शकतो, आणि कॉन्सन्ट्रेशन पण आपलं त्याने वाढते. म्हणजे दोन्हीकडे आपलं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी डिवाईड होते. दोन्ही पेजवर जे लिहित आहे आपण किंवा दोन्ही हाताने जेव्हा लिहितो तेव्हा, आहे ना. म्हणजे दोन्हीकडचा मेंदूसुद्धा त्याच प्रकारे विकसित होतो. चला, छान. अजून कोण? ठीक आहे, प्रयत्नाने येऊ शकते. छान.